नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात लवकरच आपल्यापर्यंत येऊन जाईल। पोलीस भरती फॉर्म भरतेवेळी आपल्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत, आपल्याकडे असले पाहिजेत, ते आपण लगेचच या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात। आवश्यक कागदपत्रे इथे दिलेली आहेत। सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांकडे असली पाहिजेत। उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक असणार आहे। अंतिम दिनांक म्हणजे आपल्याला जशी जाहिरात आली, जो आपल्याला 1 महिन्याचा काही कालावधी देतील, त्या फॉर्म भरण्यासाठी त्या 1 महिन्याच्या कालावधीमधील शेवटचा जो दिनांक असेल त्या दिनांकापूर्वी आपल्याकडे ही डॉक्युमेंट काढलेले असणं बंधनकारक आहे। डॉक्युमेंट बघूयात लगेचच। पहिले डॉक्युमेंट आहे SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, किंवा म्हटलंय पण SSC सुद्धा प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे आणि HSC सुद्धा प्रमाणपत्र उत्तीर्णचं आपल्याकडे असलं पाहिजे। पुढचा डॉक्युमेंट आहे जन्म दाखला, त्यानंतर आहे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट, पुढे आहे जातीचे प्रमाणपत्र आणि नंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र। हे दोन्ही डॉक्युमेंट आपल्याकडे असले पाहिजेत। अतिशय महत्त्वाचे आहेत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा। पुढे बोलूयात। पुढे आहे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT किंवा काही जणांकडे CCC आहे, तर CCC सुद्धा डॉक्युमेंट आपल्याला चालतो पोलीस भरतीसाठी। तर कोणाकडे ज्यांच्याकडे MSCIT आहे त्यांनी MSCIT आणि CCC सुद्धा चालणार आहे। पुढचं बघूयात खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, या दोघांपैकी काहीतरी असलं तरी चालणार आहे, एक असलं तरी चालणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, अतिशय महत्त्वाचं आहे। जे लोक नॉन क्रिमिनल कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट असणार आहे। जर हा डॉक्युमेंट असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल। भज ब भज क भज ड विमाप्र इतर मागासवर्गीय ACBC EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दिनांक 4/5/2023 मधील तरतूद क्रमांक 4 नुसार जो तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळणार आहे तो तुम्हाला फॉर्म भरतेवेळी सादर करायचा आहे। त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र। त्यानंतर पुढे आहे गृहरक्षक दलाकरिता म्हणजेच होमगार्डसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे। ज्यांना जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण म्हणजे 3 वर्ष पूर्ण असली पाहिजे। ज्या वेळेला जाहिरात निघाले त्या दिनांकाच्या वेळेला 1095 दिवस पूर्ण करत असेल, जो गृहरक्षक दलातील उमेदवार पूर्ण करत असेल त्यांनाच हा सर्टिफिकेट मिळणार आहे। पुढचं प्रमाणपत्र आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, त्यानंतर आहे भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, त्यानंतर पोलीस पाल्यांसाठी पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे अंशकालीन उमेदवारांसाठी अंशकालीन प्रमाणपत्र। पुढे बघूयात। त्यानंतर आहे EWS प्रमाणपत्र आणि NCC प्रमाणपत्र। NCC प्रमाणपत्र कशासाठी? NCC उमेदवारांना काही मार्क्स एक्स्ट्रा मिळत असतात त्या प्रमाणपत्र वाईज ABC वाईज, त्यामुळे ते सुद्धा प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र इथे सादर करायचं आहे। आता यापैकी उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील। ज्या वेळेला तुमची अंतिम निवड होईल त्यावेळेला ही सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असली पाहिजेत, त्यावेळेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जाईल। जर यापैकी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आधीच काढून घ्या, कारण जर तुम्ही खोटी माहिती दिलीत फॉर्म भरता वेळी तुमच्याकडे ही डॉक्युमेंट नसली आणि तुम्ही जर खोटी डॉक्युमेंट दाखवले किंवा तुमच्याकडे आहेत असं सांगून तुम्ही फॉर्म भरलात आणि पुढे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला हे जर खोटं ठरलं तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते। त्यामुळे ही डॉक्युमेंट आधीच काढून ठेवा, सर्व डॉक्युमेंट, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, धन्यवाद।